रुसले कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बायजाला खूप जास्त संताप आलेला असतो आणि बायजा या सगळ्याबद्दलच मैनावती त्यासोबत दलपत आणि जयकांतसोबत बोलत असते. कृष्णा ही तर खूप जास्त डोक्यात जायला लागली आणि त्या उलट माझा मुलगा दुष्यंत हा तर फक्त आता बायकोचाच गुलाम झाला आहे. मैनावतीसुद्धा म्हणत असते की दुष्यंत जे सरकारचे आहेत ना ते सध्या तुमच्या बाजूने मला बोलता जास्त दिसत नाही, कारण त्यांच्या बायकोवर असलेलं प्रेम हे सगळं काही सरळ त्यांच्या बोलण्यातून दिसत असतं. मग आता बायजाला राग येत असतो, पण मैना जे बोलत असते ते खरं बोलत असते. पण बायजाला आता काही झालं तरी कृष्णाची विल्हेवाट लावायची असते. कृष्णा काय करते काय नाही या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, कारण कृष्णाने 15 दिवसाचं चॅलेंज बायजाला दिलेलं होतं आणि ते चॅलेंज जे आहे ते कसं बसं पूर्ण करतच आता ती पोचत होती. पण दुसरीकडे जेव्हा आता बाहेरच काम करत कृष्णा बसलेली असते तेवढ्यातच कुल्फीवाला ओरडत आता तिथे आलेला असतो, तो म्हणजे दुष्यंतच. आणि दुष्यंत हे सगळं काही पाहतो आणि दुष्यंत म्हणत असतो की बघ तुझ्यासाठी स्पेशल अशी कुल्फी आणली. मग आता कृष्णाही म्हणते की काय हो तुम्ही नवनवीन काही ना काही सुरूच करत असता का? हो तुझ्यासाठी खास ये घे कुल्फी. आणि असं बोलून दुष्यंत आता कुल्फी देतो आणि स्वतःच्याच हाताने तिला भरवतो आणि तीच गोष्टी कुल्फी स्वतः देखील खातो आणि हे सगळं काही त्यांचं सुरूच असतं. पण त्यावेळेला मात्र आता कृष्णासुद्धा थोडीशी रोमॅन्टिक होते आणि हे सगळं काही त्यांचं बाहेरच सुरू असतं. जो कुल्फीवाला असतो तो सुद्धा त्यांच्या समोरच उभा असतो आणि या सगळ्या गोष्टी आता सुरू असतात. पण दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं दुष्यंत म्हणत असतो की तुला आवडली ना कुल्फी, मग आपण घरात सगळ्यांसाठी सुद्धा घेऊया. आणि मग सगळ्यांसाठी त्यांचं कुल्फी घेण्याचा कार्यक्रम सुरू असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हा प्रोग्राम तर सुरू असतानाच बायजा मात्र इथे दलपतला सांगत असते की काही झालं ना तरी ही पोरगी ना आपल्याला हरवणार आहे, ती काहीतरी करणार आहे, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आहेत. त्या पोरीनं 15 दिवसांचं चॅलेंज दिलं आहे आणि ते उद्याच संपणार आहे, तरीसुद्धा ती शांत आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठं घडवणार असणार आहे ती, त्याशिवाय ती पोर शांत बसणाऱ्यातली नाही असं देखील आता बायजा ही म्हणत असते. तर दलपतरावसुद्धा म्हणत असतात की नक्कीच कृष्णानं काहीतरी डाव आखला असणार आहे, पण आपण उद्या कामामध्ये काही ना काही झालं तरीसुद्धा तिला वाकडं येऊ द्यायचं नाही, आपण यासाठी प्रयत्न करायचे असंही आता ठरलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी ती लोक डिसाईड करत असतात. पण दुसरीकडे आता सगळ्यांसाठी दुष्यंतने छान अशी कुल्फीही घेतलेली असते. मग आता इथे कृष्णासुद्धा म्हणत असते सगळ्यांनाच कुल्फी आवडेल. पण दुसरीकडे आता ह्यांच्या गप्पा सुरू असतात आणि त्याच वेळेला बायजाला दलपतराव बोलत असतात की तुम्हाला जशी ती कृष्णा डोक्यात जाते ना तशी मलाही जाते, अगदीच ना डोकं ठणकायला लागतं. या भाषेतच आता तो बोलत असतो आणि त्यांच्या कृष्णाबद्दलच्या काही ना काही कुरघुड्या सुरूच असतात. तोपर्यंत आता कृष्णा इकडे सगळ्यांसाठी कुल्फ्या वगैरे घेत असते, कारण सगळ्यांसाठी कुल्फ्या घ्यायचं काम हे दुष्यंतने केलेलं असतं. दुष्यंत विचार करतो की चला या निमित्ताने का होईना घरातले सगळेजण एकत्र येतील. मग आता कृष्णा सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन जात असते, तर इकडे दलपत बोलत असतो की ह्या सगळ्यामुळे माझं बी गरम ना डोकं झालेलं आहे. तेवढ्यातच मग कृष्णा कुल्फ्या घेऊन जात म्हणते की ह्या घ्या कुल्फ्या, मस्त खा आणि डोकं थंड करा, मग तुमचा जीवही शांत होईल असं देखील आता कृष्णा म्हणत असते. त्यावर कृष्णाला पुन्हा तसं आलेलं बघूनच ना इकडे मात्र बायजाला राग येत असतो. बायजा ऑलरेडी त्या कृष्णाला हरवण्यासाठीचं प्लॅनिंग करत असते आणि कृष्णा दरवेळेला काही ना काही कारण काढून तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत असते. कृष्णाने आता कुल्फी दिलेली असते, पण ती कुल्फी ना बायजानं जोरात फेकून दिलेली असते आणि तिला खूप जास्त राग येत असतो, कारण तिला असं माहिती असतं की ही कृष्णाला शांत बसणार नाही. कुठेतरी तिला हेही वाटतं की या कृष्णाला लग्न करून घरात आणून आपण खूप मोठी चूक केली आहे, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे असं देखील आता बायजाला माहिती असतं आणि म्हणूनच बायजा आता या सगळ्याबद्दल विचार करत असते. पण दुसरीकडे मात्र आता जयकांत त्याचसोबत दलपत आणि मैनावती मात्र हे आधीपासूनच कृष्णाला घाबरत असतात, कारण कृष्णाचा दराराच तेवढा असतो. पण आता कृष्णाने सगळ्यांनाच कुल्फी दिल्यामुळे इकडे जी बायजा असते तिने कुल्फी टाकून दिलेली असते. पण तेवढ्यातच दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत म्हणतो की ए काय आई, तू कुल्फी घेतलीच नाही का फेकून दिलीस? अगं तुझ्यासाठी ही कुल्फी आहे, खास स्पेशली तुझ्यासाठी घेतलेत मी असंही आता तो म्हणत असतो.
त्यावर आपल्याकडची स्वतःची कुल्फी जी आहे तो स्वतःच आता बायजाबाईला देतो आणि बायजाबाईला मग ती कुल्फी घ्यायच लागणार असते, कारण आपल्या मुलानं जी कुल्फी त्याला दिली आहे. मग दुसरीकडे आता बायजाबाईंना पूर्ण प्लॅनिंग समजावून सांगायचं काम दुष्यंत करत असतो, कारण त्याने होळीच्या सणादिवशी एक मोठा कार्यक्रम करायचा ठरवला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याने पुढचं नियोजन केलेलं आहे की काही प्रमुख पाहुणे तिथे येतील आणि त्याचसोबत तू जे काही काम केलं आहेस आतापर्यंत गावामध्ये त्याबद्दल तू सगळं काही सांगायचं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रोजेक्टरवर दाखवायच्या. त्याचसोबत तुला एक सांगू का, आपण ना या सगळ्या गोष्टी सांगत असताना तुझं पुढचं नियोजन काय आहे ना हे सुद्धा सांगायचं. म्हणजे तू काय काय ठरवलं आहे या सगळ्याची यादी तर केलीच असशील ना. तर बायजा म्हणत असते की हो. दलपतराव तर म्हणतात की खरंच ना भारीच आयडिया आहे, आपल्याला तरी आयडिया जमली बी नसती पण खतरनाकच आयडिया आपल्या चिरंजीवांनी काढलेली आहे. खरंच खूप चांगली आहे आयडिया आणि मलासुद्धा ही आयडिया आवडली असं देखील आता म्हटलं जात असतं. मग दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी तर होतच राहत असतात, पण आता कृष्णा जी आहे ती म्हणत असते की मी सुद्धा या कार्यक्रमाला असणारच आहे, पण या कार्यक्रमाला गाजवण्यासाठी नाच गाण्याचा कार्यक्रम तर लागणारच. मग बायजाबाई तुम्ही कराल ना नाच गाण्याचा कार्यक्रम असंही म्हटलं जातं. त्याबरोबर बायजा आता एकदमच संशयाने पाहत असते. बायजा जेव्हा संशयाने पाहते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं तू काय बोलतेस. तर कृष्णा दुष्यंतला सांगत असते की बघा ना, आता या सगळ्या गोष्टी ह्यांना तर थोड्याफार प्रमाणात येतच असतील ना, आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून थोडंसं काहीतरी नाचगाम तर करायलाच हवं, पण त्याच वेळेला मुद्दामून असता या सगळ्या गोष्टी उलट्या फिरवायचं काम ही बायजा करते आणि कृष्णाला सांगते की तूच या कार्यक्रमात नाच म्हणजे उत्कृष्ट दिसशील आणि आम्हासनी माहिती आहे तुम्हाला नाचता येतं ते. मग आता कृष्णासुद्धा हे बायजाचं चॅलेंज स्वीकारते आणि ती ठरवते की चालेल मी नाचायला तयार आहे आणि मग ती या सगळ्याची तयारी करणार असते, कारण तिला ना उद्याच्या दिवशी या बायजाचा गेम करायचा असतो आणि त्यासाठी ती पूर्णपणे सज्ज झालेली असते आणि तिने तयारी केलेली असते. पण दुसरीकडे मात्र बायजाने मुद्दामूनच बॉम्ब टाकल्यामुळे ना आता सगळ्या गोष्टी ना अगदीच वेगळ्या घडत असतात आणि त्या ज्या गोष्टी घडत असतात ना त्या एकदमच भयंकर अशा असतात आणि त्यामुळेच सुद्धा हुशारच असते आणि ती सुद्धा 4 पावलं बायजापेक्षा पुढे असते आणि ती सुद्धा या कार्यक्रमामध्ये नाचगाणं करायला तयार असते, कारण या कार्यक्रमामध्ये नाचगाणं करूनच तर ती सगळं सत्य समोर आणणार आहे, कारण तिने ठरवले की कशा पद्धतीने हे सगळं हँडल करायचं ते. त्यावर बायजासुद्धा आता तोंड गोड करत ती कुल्फी खाते, कारण तिला असं वाटत असतं की चला फायनली आपण जे ठरवलं आहे ते तसंच होणार आहे आणि ही कृष्णा आपल्या बाबतीत काही करू शकत नाही. पण तिला या गोष्टीची खंत असते की दुष्यंत सरकारसुद्धा बायकोचं ऐकल्याशिवाय शांत बसत नाही. बायकोचा बैलच झालीत जणू असंच काहीसं आता बायजाला वाटत असतं. दुसरीकडे कृष्णाने ते घुंगरू आपल्या हातात घेतलेले असतात आणि या घुंगरूंची योग्य वेळ आता आलेली आहे आणि त्याच वेळेला तुम्हीही कशा फडाफडा बोलायला लागाल ना तेव्हा बघा, कारण आता तुम्हाला शांतच राहणं अपेक्षित आहे. पण या घुंगरांसोबत बघा ना तुमची उद्याच्या कार्यक्रमामध्ये कशी वाट लावते ते, असंही तिनं ठरवलेलं असतं. त्यानंतर ती समरला कॉल करते आणि समरला कॉल करून सांगू लागते की उद्या बायजाबाईंचा कार्यक्रम वाजवायचा आहे, म्हणजेच बायजाबाईंबद्दलचे पुरावे तर आपल्या हातात आहेत आणि त्यामुळे आपल्याला उद्या हा मोठा प्रसंग घडवायचा आहे. त्याच वेळेला मी तुमच्यासोबत असेन असंही तिने सांगितलेलं असतं, पण आपल्याला नीट नियोजन करायला हवं. त्यासाठी तिने सांगितलेलं असतं की तुम्ही सकाळीच मला भेटा. समरला तिने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळे समरही खुश असतो, कारण त्याला त्याचे अधिकार त्याचा हक्क सगळं काही मिळणार असतं आणि त्यामुळे समर कृष्णाला म्हणत असतो की ठीक आहे कृष्णा, तू म्हणशील तसं सगळं काही करूया. मग त्याचबरोबर आता कृष्णानेही ठरवलेलं असतं की बायजाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं आणि त्यासाठी ती काही करायला तयार असते. दुसरीकडे आता कृष्णा आपल्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते, तर दुष्यंत नेहमीप्रमाणेच कृष्णाची मजा घेत असतो. कृष्णाला म्हणत असतो की तू नाच गाण्याचा प्रोग्राम करणार तर आहेस, पण माझ्यासमोर थोडं दाखवणं नाचून. त्यावर कृष्णा थोडी लाजत असते. कृष्णा म्हणत असते की तुमचं काय हो आपलं भलतंच, पण दुष्यंत कृष्णाचं ऐकत नसतो. कृष्णाला तो म्हणतो की तुझा डान्स मी बघितला आहे आपल्या हळदीच्या प्रोग्राममध्ये, कसली तुफान नाचत होतीस. आणि त्यावेळेला आता कृष्णाला तो हळदीचा
दिवस आठवतो ज्या वेळेला कृष्णाला त्या कोल्ड्रिंकमधून काहीतरी मिक्स करून दिलेलं होतं आणि त्यामुळेच ना ती बेभान होऊन नाचत होती. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा कृष्णाला आठवतात तेव्हा कृष्णा म्हणते, गप्प बसा हां तुम्ही, उगाच आहे ना माझी मजा घेऊ नका, जा बाबा तिकडे, मी तर तुम्हाला आता काहीच सांगणार नाही असंही ती म्हणते. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो की नाही नाही चल तुला आता डान्स करून दाखवावंच लागेल आणि दाखव ना कशी करतेस आणि तुला या सगळ्याची सवय आहे का. त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणते की पहिल्यांदा गावामध्ये अशीच लग्न हळद असायची तेव्हा मी तिथे जायची नाचायला आणि त्यामुळे मला थोडीशी का होईना सवय आहे. मग दुष्यंत म्हणत असतो की ठीक आहे ना, मग मला आता नाचून दाखव. मग आता कृष्णा जी आहे ती कारणं देत असते आणि म्हणत असते की नाही अहो इथे गाणी कुठे आहेत आपल्याला नाचायला. नको दुष्यंत म्हणतो की तू ना फक्त कारणं देतेस, एक मिनटं थांब, मी आत्ता मोबाईलमध्ये गाणं लावतो. आणि असं बोलून तो आता मोबाईलमध्ये गाणं ऑन करतो. गाणं जसं सुरू होतं तसं मात्र आता कृष्णा त्याच्या समोर उभी असते आणि ती आता कंबर लचकवत नाचत असते. कमरेला ठुमका मारत ती आता जेव्हा नाचते ना तेव्हा मात्र दुष्यंतला सुद्धा हे आवडतं. दुष्यंत लगेचच कृष्णाच्या बाजूला उभा राहतो आणि म्हणतो की वाव अमेझिंग हा, खूपच छान डान्स करतेस बघ. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण एकत्र येतात आणि ते दोघंही जण जोडीने हा डान्स पूर्ण करतात. आणि जेव्हा जोडीने नाचत असतात ना तेव्हा कृष्णाला सुद्धा भारी वाटत असतं की दुष्यंत तिने ज्या स्टेप्स शिकवल्या आहेत अगदी तसाच करत असतो. त्यानंतर गाणं स्टॉप करून दोघंही जण उभे राहतात. तर कृष्णाचं दुष्यंत कौतुक करत असतो आणि बोलतो की कसली भारी नाचतेस ग आणि उद्या तर तुझा डान्स बघायला मी जास्त आतुर आहे. त्यावर कृष्णा दुष्यंतला घट्ट अशी मिठी मारते आणि त्याच वेळेला दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतच राहतो. पण कृष्णाला असं वाटत असतं की हे माझ्यावर किती विश्वास ठेवतात, किती माझं ऐकतात, पण जेव्हा आहे ना ह्यांच्या आईचं खरं रूप समजेल तेव्हा ह्यांचं काय होईल याचा सुद्धा विचार ना कृष्णाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना कृष्णा या सगळ्याचा विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कृष्णा तुळशीजवळ येऊन उभी राहते आणि आता पूजा करत असते. ती सांगत असते की हे देवा, काही झालं ना तरीसुद्धा आता या दिवसामध्ये मला सगळं सत्य समोर आणायचं आहे. बायजाची कटकार असताना बायजा कशी सगळ्यांच्या मुळावर उठली आहे या सगळ्या गोष्टी मला सिद्ध करायच्या आहेत आणि त्यासाठी तू मला विशिष्ट अशी ताकद दे असं देखील ती तुळशीला म्हणत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी पूजा करत असताना तिच्यासोबत घडत असतात. आणि तेवढ्यातच तिथे आता दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंतला असं अचानक आलेलं बघून इथे मात्र कृष्णा विचारते की कुठे निघाला आहात. तर दुष्यंत म्हणतो की तुम्हाला माहिती नाही का, अहो किती कामं आहेत, बरीच कामं पेंडिंग आहेत, ती कामं हळूहळू का होईना मार्गी लावत येतो कारण खूपच जास्त उशीर झाला आहे असंही आता कृष्णा म्हणत असते. आणि कृष्णा आता आपल्या कामाला लागते. दुसरीकडे समर हा विचार करत असतो की कृष्णाचा कॉल कधी येईल, काय करायचं आहे पुढचं नियोजन, कारण कृष्णाने त्याला भेटायचं ठरवलेलं होतं. कृष्णा आता आपली बाईक वगैरे घेऊन त्याला भेटायला गेलेली असते आणि समरला आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन समजावून सांगत असते. म्हणजेच आज नेमकं काय काय करायचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये नाच गाण्याचा प्रोग्राम होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला नाटकसुद्धा सादर करायचं आहे आणि त्या नाटकाच्याच गेममध्ये आपल्याला आपला गेम करून घ्यायचा आहे. आता आपल्याजवळ तर पुरावे आहेतच, पण आपण बऱ्याच काही गोष्टींना नेट करूया. तर दुसरीकडे आता दुष्यंत आपल्या आईचा कारभार जो आहे तो पुढे नेण्यासाठीच आता बरेच प्रयत्न करत असतो. राजाला सुद्धा दुष्यंतचं हे कौतुक आवडत असतं कारण एवढं सगळं प्रोग्रेस ना कधीच बायजाने केलेली नव्हती जेवढी आता ती करत होती. आणि त्यामुळेच ना तिला एकदमच भारी वाटत होतं. दुष्यंतने जे जे काही नियोजन केलेलं होतं त्या कामाबद्दलच दुष्यंत सांगू लागतो आणि ते काम एकदम परफेक्ट दुष्यंतने केलेलं असतं. आणि त्याचबरोबर तो हेही म्हणतो की आपण एक नाटकसुद्धा सादर करणार आहोत आणि त्या नाटकामध्ये उत्तम अशी कामगिरी गावातील काही मुलं करणार आहेत. म्हणजेच कृष्णाचा नाच गाण्याचा कार्यक्रम तर होईलच, पण आता हा कार्यक्रम नाटकाचा कार्यक्रमसुद्धा करायचं मी ठरवले. मग बायजा तर खूप जास्त खुश झालेली असते. म्हणजेच बायजाला असं वाटत असतं की कार्यक्रम हा खूप जास्त गाजणार आहे कारण आपल्या मुलाने या सगळ्याची तयारी केली म्हटल्यावर हा कार्यक्रम उत्तमच होणार हे बायजाला माहिती असतं. पण बायजाला हे माहीत नसतं की तिच्या मागून कृष्णा तिचा काय गेम करत आहे ते. आणि त्यामुळेच ना आता ती मात्र दुष्यंतच्या या सगळ्या प्लॅनिंगमुळे खुश असते. पण दुष्यंतला आता
आता मुद्दामूनच बायजा सांगत असते की काय रे, तू तुझ्या बायकोला सांगून ठेवले ना वेळेवर यायचं करून, नाहीतर दर वेळेला काही ना काही प्रॉब्लेम तर होतच राहतात. तुझी बायको काही ना काही करतच असते असंही आता म्हटलं जातं. त्यावर मात्र दुष्यंत हा बायजाला सांगत असतो की आई, तू बिलकुलही काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होणार आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस असं देखील आता तो म्हणत असतो. दुसरीकडे समरला सुद्धा कृष्णा सकाळची सगळं जे काही प्लॅनिंग तिने ठरवलेलं असतं ते सांगत असते. त्यावर आता तो सुद्धा चकित होतो आणि तो सुद्धा म्हणत असतो की हे सगळं असं करायचं आहे, तर मग मी सुद्धा या सगळ्या प्लॅनमध्ये सहभाग घेतला आहे, मग आपण नाटकाच्या स्वरूपात हे सगळं मांडायचं आहे, हेही आता कृष्णाने सांगितलेलं असतं. मग समरला सुद्धा ही आयडिया आवडते. समरही म्हणतो की आज बाळजाबाईचा खरा चेहरा समोर आणून राहणारच आणि तेव्हाच बाळजाला तिची खरी किंमत कळेल. बाळजाला असं वाटत असेल की तिला पुरून उरायला कोणीच नाही, पण तुम्ही जो काही कृष्णा प्लॅन केलाय ना तो एक नंबर बेस्ट आहे असं देखील समर आता म्हणत असतो. तर इथे मात्र जी कृष्णा आहे ती म्हणत असते, आपण एका दगडात 3 पक्षी नाही तर 4 पक्षी मारणार आहोत. पण हेच प्लॅनिंग एका दगडात 3 पक्षी मारायचं काम हे बाळजानं ठरवलेलं असतं, पण इथे 4 पक्षी मारण्याचं काम ही कृष्णा करत असते. कारण कृष्णाला आता पूर्ण प्लॅनिंगनुसार सगळं काही नियोजन तिने करून ठेवलेलं असतं. कारण बाळजा हिची लिमिट आता क्रॉस झालेली असते. बाळजा प्रत्येक वेळेला काही ना काही करत असते, पण त्या सगळ्या प्रसंगात आता मात्र कृष्णा जी आहे ती पुरून उरणार असते. कृष्णाने जे ठरवलेलं असतं 15 दिवसाचं चॅलेंज दिलं म्हटल्यावर आता निवडणुकीच्या आधीच बाळजाचं साम्राज्य नष्ट करायचं आणि या सगळ्या गोष्टी ती आता समोरच्या मदतीने करणार असते. पण दुसरीकडे तिला दुष्यंतची सुद्धा भीती वाटत असते की काय होईल हे सगळं. पण दुसरीकडे आता ती जेव्हा घरी जाते तेव्हा पुरणपोळी आणि होळीच्या नैवेद्याची पूर्ण तयारी करून देवासमोर नैवेद्यही ठेवते आणि देवाला म्हणत असते की आज मी जे काही करायचं ठरवलं आहे त्यामध्ये देवा मला यश दे. आणि या सगळ्यामध्ये दुष्यंत सरकारांना काय वाटेल मला खरंच माहीत नाही, पण आज त्यांच्या आईचं खरं रूप जगासमोर येणं खूप जास्त गरजेचं आहे असं देखील म्हटलं जातं. आता दुष्यंत कामं वगैरे आवरून जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला कृष्णा त्याला म्हणते की हे काय कुठे निघालात. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं अशी काय करतेस, आपल्याकडे प्रोग्राम आहे तर त्याची सगळी तयारी करायला नको का, तीच तयारी करतोय, घरात बसून कसं चालेल. पण हां, तूही लक्षात ठेवा, आज मी तुला सांगतोय तू कुठेही बाहेर पडू नकोस, नाहीतर तू बाहेर गेलीस की काही ना काही समाजसेवा करत राहतेस आणि मग घरी यायला उशीर करतेस. आज मला कोणत्याच कार्यक्रमामध्ये ना प्रॉब्लेम नको आहे हां, असंही आता दुष्यंत कृष्णाला सांगू लागतो. त्यावर कृष्णाही असं म्हणते की हो हो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी नाही कुठे जाणार आहे आणि माझी सगळी तयारी झालेली आहे असं बोलून ती आता हसवत असते त्याला. मग दुष्यंतसुद्धा आता तिकडनं म्हणत असतो की तू ना मी दिलेली साडी पसंत केली आहेस, मला खूपच आवडलं, म्हणजे मीच साडी तुला सिलेक्ट करून दिली होती आणि ही साडी खूपच तुझ्यावर छान दिसते असं बोलून तो जात असतानाच कृष्णा लाजत असते. बाळजा मागे उभी असते. दुष्यंत पुन्हा एकदा तिथे येतो आणि कृष्णाच्या गालावर किस करतो आणि बाळजा हे सगळं लांबून पाहते. बाळजा सगळं हे लांबून पाहते तेव्हा मात्र तिला कसं तरीच होत असतं, कारण दुष्यंत आणि कृष्णाचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे तिला सरळ दिसत असतं आणि हे सगळं बघून असता आता तिचा संताप होत असतो. दुसरीकडे आता बाळजानं प्लॅनिंग करून कृष्णाला मारायचं ठरवलेलं असतं, कारण कृष्णाला त्या कार्यक्रमात हजर करायचं नाही, म्हणजे दुष्यंतच्या नजरेतून ती उतरेल हे सुद्धा तिचं प्लॅनिंग असतं. आणि त्यामुळे गुंडांकडनं कृष्णाच्या डोक्यामध्ये मारहाण केलेली असते आणि कृष्णाला किडनॅप करून एका रूममध्ये ठेवलेलं असतं. दुसरीकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी अजूनही कृष्णा पोहोचलेली नसते, म्हणूनच सगळीजणं आता दुष्यंतला कृष्णाच्या विरोधात भडकवत असतात आणि यातच काम तर बाळजाचंच असतं. बाळजाच पहिल्यांदा दुष्यंतला कृष्णा विरोधात भडकावत असते. मग कृष्णासुद्धा आता तिथे बंदिस्त असते, कारण कृष्णाला किडनॅप केलेलं असतं. आता कृष्णाची दुष्यंत कशी सुटका करतो हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.